राज्यात लवकरच ॲप आधारित सहकारी टॅक्सी सेवेचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली आणि परवानगी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत। मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये या सेवेची सुरुवात करण्यात येणार असून पुढील काळात ती राज्यातील छोट्या शहरांपर्यंतही विस्तारली जाणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश चालकांना केवळ कामगार न ठेवता सहकाराच्या माध्यमातून मालकी हक्क आणि आर्थिक बळ देणे हा आहे। मुख्यमंत्र्यांच्या मते या मॉडेलमुळे लाखो चालकांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा मिळेल, तर प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होईल। बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि भारत टॅक्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून छावा नावाचे स्वतंत्र ॲपही विकसित केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे। केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे देशातील कोट्यवधी व्यावसायिक चालकांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे। राज्यातील टॅक्सी क्षेत्रात मोठा बदल घडवू शकणाऱ्या या योजनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।